नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वेब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अनेक पेशंटमध्ये तळपायाची आग किंवा जळजळ होण्याची तक्रार असते, ज्याला आयुर्वेदामध्ये पाददाह म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पाददाह म्हणजेच तळपायाची आग किंवा जळजळ होण्याची प्रमुख कारणे काय काय आहेत आणि त्याच्यावरती कोणते आयुर्वेदिक उपचार आहेत, तसेच आपण घरगुती कोणते उपचार करू शकतो, या सर्व गोष्टी आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊया की तळपायाची आग किंवा जळजळ होण्याचे कोणते प्रमुख कारणे आहेत. जेव्हा शरीरातील उष्णता व शरीरातील कोरडेपणा वाढतो तेव्हा तळपायांची आग व जळजळ होते. आता हे शरीरातील उष्णता व कोरडेपणा कशामुळे वाढतो? जेव्हा शरीरामध्ये वातदोष वृद्धी होते व पित्त दोष वृद्धी होते तेव्हा शरीरामधील उष्णता व कोरडेपणा वाढतो. जसे की वातदोष वृद्धीमुळे कोरडेपणा वाढतो व पित्त दोष वृद्धीमुळे उष्णता वाढते. तसंच तळपायाची आग किंवा जळजळ होण्यास रक्तधातू दुष्टी ही कारणीभूत आहे. कारण जेव्हा पित्त दोष वाढतं तेव्हा पॅरलेली रक्तधातू दुष्टी होते. कारण पित्तदोष व रक्तधातू यांचा आश्रयी भाव संबंध आहे. तर आता हे वातदोष वृद्धी, पित्तदोष वृद्धी व रक्तधातू दुष्टीचे काय काय कारणे आहेत ते आपण जाणून घेऊ. जेव्हा चुकीचे आहार आणि विहार घेतल्यामुळे ह्याचा कारणीभूत ठरतं. आता चुकीचे आहार म्हणजेच जेव्हा आहारामध्ये जास्तीचं तेलकट, तिखट, खारट, आंबट ह्या गोष्टींचं सेवन केलं जातं तेव्हा पित्तदोष वृद्धी होते. आणि वातदोष वृद्धी ही आहारामधील कोरडा आहार जसे की कडधान्यांचा जास्ती वापर असणे आणि स्निग्ध पदार्थ जसे की पालेभाज्या, तूप, दूध असे जे स्निग्ध पदार्थ आहेत त्यांचा कमी सेवन असणे व तसंच शिळे अन्न खाल्ल्यामुळेही वातदोष वृद्धी होते. चुकीचा विहार म्हणजेच रात्री जागरण, सततचा तणाव, चिंता आणि प्लस सततचा प्रवास ह्याच्यामुळेही वातदोष वृद्धी होते. तर नेक्स्ट कारण आहे वातावरणातील उष्णता व कोरडेपणामुळे. उन्हाळ्यामध्ये वातावरणामध्ये उष्णता व कोरडेपणा असतो, त्यामुळेही तळपायाची आग आणि जळजळ होते. नेक्स्ट आहे मेडिकल कंडिशनमुळे, जसे की डायबेटिक न्यूरोपॅथीमध्येही तळपायाची आग व जळजळ होते. आणि तसंच जर शरीरामध्ये आयर्न, व्हिटॅमिन B12 याची कमतरता असेल तर तळपायाची आग व जळजळ होण्यास कारणीभूत ठरते. तर ही पाहिले आपण प्रमुख कारणे. तर आता नेक्स्ट पाहणार आहोत की कोणते घरगुती उपाय करू शकतो. सगळ्यात पहिला आपल्याला निदान परिवर्जन करायचं आहे. म्हणजे ही तळपायाची आग व जळजळ होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, त्याचा हेतू काय आहे तो आपल्याला दूर केला पाहिजे. जर आपल्या चुकीचा आहार जसे की आपल्या आहारामध्ये जास्तीचं तेलकट, तिखट, खारट, आंबट ह्या गोष्टीचं सेवन असेल तर ते आपल्याला कमी करायचं आहे. तसंच जर कोरडा आहार घेत असेल ज्याच्यामुळे वातदोष दुष्टी होते, तो कोरडा आहार, शिळे अन्न यांचाही समावेश कमी करायचा आहे. आणि आहारामध्ये आपल्याला स्निग्ध पदार्थांचं सेवन वाढवायचं आहे, जसे की पालेभाज्या, दूध. आणि जर रोजच्या जेवणामध्ये तुम्ही फक्त तुपाचं प्रमाण वाढवलं, जसे की रोज 1 ते 2 चमचे तुम्ही शुद्ध गाईचं घरगुती तूप घेऊ शकता. ते तुम्ही जेवणामध्येही ऍड करू शकता किंवा रोज रात्री झोपताना 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा तूप पिल्यानेही तुमच्या शरीरामध्ये स्निग्धता येण्यास मदत होते व आणि तसंच शरीरामधले वातदोष कमी करण्यासाठी मदत होते आणि शरीरातली उष्णता व कोरडेपणा हे दोन्ही कमी करण्यासाठी तूप मदत करतं. नेक्स्ट आहे तुम्हाला काळे मनुके. रोज रात्री तुम्ही 8 ते 10 भिजवलेले काळे मनुके व्यवस्थित बारीक खाऊन व्यवस्थित घेचाल तर त्याच्यामुळेही शरीरातील उष्णता कमी येण्यास मदत होते. अदरवाईज तुम्ही 8 ते 10 मनुके रात्री भिजत घालून सकाळी तुम्ही व्यवस्थित बारीक चावून खाल्ल्यामुळेही शरीरातील उष्णता कमी येण्यास मदत होते. दुसरं आहे धने. रोज रात्री तुम्ही धने 1 चमचा धने पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे आणि सकाळी ते पाणी गाळून व्यवस्थित पिल्यानेही शरीरातील उष्णता कमी येण्यास मदत होते. तसंच तुम्ही रोजच्या आहारामध्ये खजूर, अंजीर याचा समावेश केल्यानेही तुमच्या शरीरातील उष्णता व कोरडेपणा कमी येण्यासाठी मदत होते. नेक्स्ट आता आपण हे आहारामधले चेंजेस पाहिले. नेक्स्ट आहे पादाभ्यंग, म्हणजेच काय, पायाच्या तळव्याची
मसाज करायचे आहे. रोज रात्री झोपताना तुम्ही घरातील साजूक तूप घेऊन व्यवस्थित पायाचे तळव्याचे मसाज करायचे आहे. जर तूप नसेल तर खोबरे तेलाचा वापर केला तरी चालू शकतं. तर रोजच्या पाद अभ्यंगामुळे तुम्हाला तळपायाची आग, जळजळ तसंच टाचदुखी कमी येण्यासाठी मदत होते आणि छान झोप लागण्यासही मदत होते. नेक्स्ट आहे लेप. लेप ह्याच्यासाठी तुम्ही मुलतानी माती मिक्स करून व्यवस्थित मिसळून त्याला व्यवस्थित मिश्रण करून तुम्ही पायाच्या तळव्यांना लावायचे आहे. तसंच नेक्स्ट आहे कडुनिंबाची पाने. ह्याचीही तुम्ही व्यवस्थित पेस्ट करून तुमच्या तळपायांना लावल्यानंतरनं जे पाददाह जे की तळपायाची आग, जळजळ आहे ती कमी येण्यास मदत होते. कारण कडुनिंबाच्या पानामध्ये आणि मुलतानी मिठी ह्याच्यामध्ये शीतगुण असतं. त्यामुळे जळजळ आणि उष्णता कमी येण्यास मदत होते. नेक्स्ट आहे मेहंदीची पाने. मेहंदीची पाने घेऊन त्याला व्यवस्थित वाळवून आणि त्यानंतर त्याची व्यवस्थित एक पावडर बनवून त्याची तुम्ही पेस्ट बनवून पायाला लावल्यानंतरनं त्याच्यामुळेही तुमच्या पायाची उष्णता कमी येण्यास तसंच जळजळ जी आहे तीही कमी येण्यासाठी मदत होते. तर लेपमध्ये आपण मुलतानी माती प्लस कडुनिंबाचे पाने आणि मेहंदीची पाने ह्याचा वापर पाहिलेला आहे. तर हे सगळे झाले घरगुती उपचार. आता जर आयुर्वेदिक उपचार घ्यायचा असेल तर वातदोषासाठी बस्ती, पित्तदोषासाठी विरेचन आणि रक्तदोषासाठी रक्तमोक्षण केलं जातं. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर कन्सल्टेशन घेऊन हे पंचकर्मा केलं पाहिजे. तर तर तुम्हाला घरच्या घरी विरेचन म्हणजे जर मृदू विरेचन तुम्ही घरच्या घरी घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही एरंड तेल आणि त्रिफळा चूर्णाचा उपयोग करू शकता. आठवड्यातून एकदा एरंड तेलने तुम्ही शरीरशुद्धी केल्यानंतरही तुमच्या शरीरातील पित्त कमी येण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा विरेचन कसं करायचं याच्याबद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तिथे तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट त्रिफळा चूर्णाचा वापर तुम्ही रोज रात्री झोपताना 1 ग्लास कोमट पाण्यासोबत 1 चमचा त्रिफळा चूर्ण घेतल्यानेही विरेचन होण्यास मदत होते. पण यासाठी तुम्हाला प्रॉपर कन्सल्टेशन घेऊनच मृदू विरेचन घ्यायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तळपायाची आग किंवा जळजळ होण्याची काय कारणे आहेत आणि त्यासाठी काय आयुर्वेदिक उपचार अवेलेबल आहेत आणि तसेच आपण घरगुती कोणकोणते उपाय करू शकतो. तर आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील, विचारायचे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.